स्टार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रेशीम उद्योग व रेशीम उद्योग कसा करायचा, त्याचे फायदे काय आहेत व उत्पन्न किती मिळतं याची सखोल आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल समाजामध्ये, मार्केटमध्ये आज अनेक लोक विविध प्रकारचे रेशीमचे वस्त्र वापरतात. रेशीमच्या साड्या देखील काही महिला वापरतात. पण ते रेशीम नेमकं कुठून तयार होतं, रेशीम कसं येतं व कसं बनवलं जातं याची आपण सखोल आज माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील एक शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. पण तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला इथं रेशीमचं एक उद्योगाचं एक शेड तयार केलेलं आहे. साधारणतः 1 ते 22 दिवस अ, हे सुरू केल्याच नंतर अशा पद्धतीने जे रेशीमचं कोश आहे ते तयार होतं आणि ते तयार झाल्यास नंतर हे मार्केटला नेण्यात येतं. याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती शेतकऱ्याकडून घेणार आहोत. तुम्ही पाहिलं, अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी माझ्यासोबत आहेत. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये अशा पद्धतीने इथं तुतीच्या झाडांची लागवड केलेली आहे. आपण बघू शकता माझ्या पाठीमागं अशा मोठ्या प्रमाणामध्ये तुतीची झाडं जे आहेत त्यांनी ते रेशीम उद्योग सुरू केला आहे आणि त्या रेशीम उद्योगासाठी त्या झाडाच्या पाल्याची नितांत गरज आहे व आवश्यकता आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझ्या हातामध्ये जे रोप आहेत ते तुतीच्या झाडाचे जे रोप आहेत, तर हे झाडाचे रोप ज्यावेळेस आपण लावतो तर ते अशा पद्धतीने झाड होण्यासाठी साधारणतः 6 महिन्याचा कालावधी याला जातो आणि 6 महिन्यानंतर हे जे झाड अशा पद्धतीने जे तयार झालं तर ह्याच झाडांचा पाला तुम्ही रेशीम उद्योगासाठी, जे किडे जे असतात रेशीम उद्योगामध्ये, ते किडे ह्याच झाडाचा पाला खाऊन त्यांची वाढ होते व वाढ झाल्यानंतर जे रेशीमचे कोश असतात तर ते रेशीमचे कोश नंतर तयार होतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे तुतीचे झाड आहेत तर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लागवड केलेली आहे आणि हे झाड लागवड केल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला रेशीम उद्योग करायचा आहे, साधारणतः हे झाड 10 वर्षापर्यंत तुम्ही याचा पाला काढू शकतात व 10 वर्षापर्यंत हा जो रेशीमचा जो तयार होण्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी हा 10 वर्ष पाला याचा रेग्युलरली तुम्ही वापर करू शकता. याला साधारणतः फक्त पाण्याची आणि खताची आवश्यकता आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये अशा पद्धतीने इथं तुतीच्या झाडाची लागवड केलेली आहे. आपण पाहिलं की रेशीमचं कोश कसं असतं आणि रेशीमचं कोश तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो. माझ्यासोबत प्रगतशील शेतकरी संदीप बेलदर आहेत, ज्यांनी हे 1.5 गुंठ्यामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये रेशीम उद्योग सुरू केलेला आहे. किती खर्च आलेला आहे व कशा पद्धतीने त्यांना याच्यातून उत्पन्न भेटत आहे याची आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत. तुमचं स्वागत आहे. नमस्ते. आपण जो उद्योग सुरू केलेला आहे रेशीम उद्योग, तर हा उद्योग सुरू करण्यासाठी किती खर्च आला? साधारणतः हा उद्योग चालू करण्यासाठी मला एक 4 लाखापर्यंत खर्च आलेला आहे याचा, पूर्ण शेड बनवायचा. त्यामध्ये हे पूर्ण रॅक आल्या, खाली शेड आले, फरशी, कोबा, ह्या पद्धतीने ह्या चंद्रिका आली, जाळी आली, शेड नेट आले. हा जो खर्च आहे हा साधारणतः एक 4 लाखाच्या आसपास खर्च येतो हा. हा जो रेशीम उद्योग सुरू केलेला आहे, तर याची प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली व याची माहिती तुम्हाला कुठून भेटली रेशीम उद्योगाची? रेशीम उद्योगाची माहिती मला ही पूर्ण YouTube मार्फत मी माहिती घेतली याची सगळी. तर याच्यामध्ये मी पैठण तालुक्यातून याच्या रेशीमच्या काड्या आणल्या. रेशीमच्या काड्या आणल्या, पुढे मग मी त्याची रोप तयार केले. रोप तयार केल्यानंतर त्याची लागवड केली. लागवड केल्यानंतर एक 6 महिन्यांनी त्या तुतीचा पाला तयार झाला. पाला तयार झाल्यानंतर तो आळ्यानं टाकायला चालू केला. तर त्यावेळेस मला वाटत होतं की हा व्यवसाय असा एवढा सक्सेसफुल नसावा, पण याच्यासारखा धंदा व्यवसाय हा अजून पाहिला नाही मी. अशा पद्धतीने जे रेशीमचं कोष तयार झालेला आहे, तर हे रेशीमचं कोष तयार झाल्याच्या नंतर तुम्ही बाजारामध्ये ते विक्री करण्यासाठी नेणार आहेत. पण हे रेशीमचं कोष कसं तयार होतं याची आम्हाला सविस्तर माहिती सांगा.
आता रेशीमचा कोष जो आहे, आपण जो पाला तयार झालेला आहे, हा जो 60-70 दिवसाचा जो पाला आहे, हा तयार झाल्यानंतर ना आपण चॉकी बुक करतो. चॉकी आल्यानंतर ना हा जो रॅक आहे, आपले कप्पे आहेत, रॅकचे लोखंडी कप्पे बनवलेले आहेत. हा, तर त्यामध्ये हा कागद पेपर रोल जो आहे, हा अंथरून त्यावर चॉकी ठेवतो. चॉकी ठेवल्यानंतर ना पाला टाकणं झालं. हा जवळजवळ 18 ते 20 दिवसाचा कालावधी आहे. पाला खाणं त्यांचा. पाला खाऊन पूर्ण झाला त्यांचा, भूक भागली. त्यानंतर त्या धागा सोडण्याच्या तयारीत लागतात. धागा सोडण्यासाठी आपण ज्या कोष तयार करतात. तो कोष तयार करण्यासाठी आपण त्यांना चंद्रिका लागतात ह्या. ह्या चंद्रिका त्यामध्ये अशा प्रकारचे कोष करतात. पण ही जी मच्छर जाळी आहे, ही याच्यावर आपण आच्छादन ठेवली. यामुळे काय होतंय, की त्यांना सपोर्ट सापडतो. धागा लवकर सोडला ना त्यांनी, त्यांचा धागा वेस्टेज जायला नाही पाहिजे. त्यासाठी हे मच्छरदाणीचा आपण वापर केलेला आहे. त्यामुळे काय होतंय, कोष चांगल्या प्रकारचा, चांगल्या क्वालिटीचा तयार होतो. तुम्ही जे 1.5 गुंठ्यामध्ये रेशीम उद्योग सुरू केलेला आहे, याला 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. तर आता जे उत्पन्न निघणार आहे एका महिन्यातलं, म्हणजे 1 ते 22 दिवसापर्यंत, आणि 23व्या दिवशी तुम्हाला याचे पैसे हातामध्ये येणार आहेत. तर साधारणतः ह्या 1.5 गुंठ्यामध्ये किती उत्पन्न मिळू शकतं? साधारणतः आता ह्या लॉटला मला साधारणतः 1 लाखाच्या आसपास याचं उत्पन्न अपेक्षित आहे. आता हे जे तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे, त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया काय? ज्यावेळेस तुम्ही हे रेशीमचे जे कोष आहेत, तुम्ही बाजारामध्ये विक्री करण्यासाठी नेणार आहे. त्याच्यानंतर ही जागा रिकामी होणार आहे. तर पुन्हा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, किंवा पुन्हा ही लागवड करण्यासाठी म्हणा, किंवा पुन्हा हे उत्पन्न घेण्यासाठी अ, पुढं किती खर्च येतो? रेशीमचा व्यवसाय हा जो असा आहे, याला जास्त खर्च लागत नाही. आता याच्यामध्ये खर्च काय आहे तुमचा? हा पेपर रोलला एक खर्च एक आहे, आणि आळीचा एक खर्च आहे, आणि निर्जंतुकीकरण झालं एक. बास एवढाच खर्च आहे याच्यामध्ये. जास्त खर्च नाही याला. इथून पुढे जे उत्पन्न घ्यायचं त्याला अंदाजे कोणत्या कोणत्या वस्तू सामग्री लागणार आहे? आता इथून पुढे जे आपल्याला उत्पन्न घ्यायचंय, त्याच्यासाठी आपल्याला आळही लागणार आहे. साधारणतः 100 अंडीपुंज म्हणतो आपण त्याला. साधारणतः त्याच्यामध्ये 1 लाखाच्या आसपास आळी येते आपल्याला. ते 100 अंडीपुंज झालं. त्याला खर्च किती येतो आळेला? आळीला साधारणतः एक 4,500च्या आसपास खर्च येतो. तो 4,500 खर्च. हा पेपर रोल आपल्याला 2 बंडल लागतात, आणि निर्जंतुकीकरणासाठी पावडर वगैरे लागतात. त्याचा एक 1,000-1,200 खर्च. असं साधारणतः एक सगळा मिळून खर्च रेशीमच्या कोषपर्यंत येण्यासाठी 10,000 ते 12,000 खर्च येतो. आता जर पहिल्यांदा तुम्ही मला माहिती सांगितली होती, की ज्यावेळेस तुम्ही अ, पहिल्यांदा रेशीम उद्योग सुरू केल्यानंतर 4 लाख रुपयाचा खर्च आला होता. त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न काढलं, पैसे देखील आले. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा तुम्हाला तेच उद्योग सुरू करून तुम्हाला पुन्हा पैसे मिळवायचे असेल, तर त्याला साधारणतः 10,000 रुपयाचा इथून पुढे खर्च लागू शकतो. तुम्ही पाहिलं की हा रेशीम जो उद्योग आहे, याला आपण रेशीम कोष म्हणतो. याच्यापासूनच रेशीमचे कपडे तयार होतात, रेशीमचे वस्त्र तयार होतात, व अनेक प्रकारच्या साड्या देखील रेशमापासून तयार होतात. तर त्यांनी 1.5 गुंठ्यामध्ये रेशीम उद्योग चालू केला होता. त्याच्यामध्ये त्यांना 4 लाख रुपयाची त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर त्यांना 23व्या दिवशी 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे. व त्याच्यानंतर त्यांना इथून पुढे जर उत्पन्न त्याच्यामध्ये जर काढायचं असेल, तर साधारणतः त्यांना 10,000 रुपये किंवा 12,000 रुपये असा साधारणतः खर्च पकडून चला, असा खर्च लागतो. तर हा नवीन उद्योजक होण्यासाठी, व जे तरुण पिढी आहे, तरुण पिढीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये जोडधंदा करण्यासाठी असे उद्योग आहेत. रेशीम उद्योगामध्ये त्यांनी वन टाइम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना लाखो रुपयाचं उत्पन्न, महिन्याला 1 लाख रुपये ते वर्षाला 12 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांना या रेशीम उद्योगामधून मिळत आहे. माझ्यासोबत होते अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील संदीप बेलदार शेतकरी